सोन्याचे दर 1,03,000 रुपयांवर 24 तासात सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,500 रुपयांची वाढ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सर्व नियोजित बैठका रद्द, बैठकांमध्ये गैरहजर राहण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ ठरलाय। 21 जुलै ते 12 ऑगस्ट कालावधीत पावसाळी अधिवेशन। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची घोषणा। शनी शिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप, भाविकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट, कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेसचा आरोप। सातारा जिल्ह्यात अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा, मोती चौक ते 501 पाटी दरम्यान कारवाई, नो हॉकर्स झोनमधील स्टॉल पालिकेने हटवले। प्रौढ साक्षरतेमध्ये तामिळनाडू, त्रिपुरा, दिल्ली आघाडीवर। देशभरात प्रौढ साक्षरतेसंबंधी FLNT कडून मूल्यांकन, तर गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडची स्थिती गंभीर। रायगड जिल्ह्यात जड वाहनांना बंदी, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय, प्रशासनाकडून आदेश जारी। पुणे शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण केले जाणार, धोकादायक आणि बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई होणार। रायगडच्या महाड तालुक्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च, सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन सज्ज। मुंबईतील दहिसरमध्ये झेप्टोच्या गोदामाला आग, आगीत गोदामातील लाखो रुपयांचा माल जळून खाक, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।